Hello my dear students. From the last video we have started this lesson, an epitome of courage. Let's see from page number 63, from this paragraph, how much time he had left on his planet was very uncertain. अशा ह्या प्लॅनेटवर, पृथ्वीवर किती काळ ते जगू शकतील हे सांगणं फार कठीण होतं. द प्रॉग्नॉसिस वॉज बॅड. व्हॉट इज प्रॉग्नॉसिस? सी हिअर, प्रॉग्नॉसिस मीन्स फोरकास्ट ऑफ अ फ्युचर हेल्थ कंडिशन, म्हणजे आरोग्याबद्दलचं फॉरकास्ट, भविष्यवाणी आपण ज्याला म्हणतो, ते सांगणं खूप कठीण होतं डॉक्टरांना. दे कुड नॉट डू मच. डॉक्टर्स काहीच करू शकत नव्हते. अनडॉन्टेड, आय थिंक वी सॉ दिस वर्ड. याचा अर्थ आहे भयंकर. सी नॉट अफ्रेड ऑफ मिसफॉर्च्युन्स. तर अनडॉन्टेड स्टीफन decided to continue his research and even got engaged to a Jane Weld. एवढं सगळं असताना डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की डॉक्टर स्टीफन किती काळ जिवंत राहतील सांगणं कठीण. त्या आजारावर डायग्नॉस करणं, ट्रीटमेंट देणं सुद्धा कठीण. एवढं सगळं असताना देखील डॉक्टर स्टीफननी मात्र आपला आत्मविश्वास गमावला नव्हता. धैर्य डगमगू दिलं नव्हतं. ही कंटिन्यूड हिज रिसर्च अँड इवन गॉट एंगेज्ड. आपलं रिसर्च सुरूच ठेवलं होतं. त्यासोबत जेन वेल्ड यांच्यासोबत एंगेज सुद्धा होते. एंगेज्ड, गोइंग टू मॅरीड. हॉकिंग सेज दॅट, ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. आनंदाने म्हणायचे, असं माझं जीवन जरी असलं मात्र मी एन्जॉय करतो आहे. एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. सुंदर उदाहरण आहे मित्रांनो आपल्यासमोर. खूपच प्रेरणादायी उदाहरण आहे. दिस ही सेज वॉज बिकॉज he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. अशा पद्धतीने खूप जोमाने आपलं रिसर्च वर्क त्यांनी चालूच ठेवलं होतं. इन द मीनवाइल द डिसीज वर्कड इट्स वे इनटू स्टीफन्स बॉडी. मध्यंतरी डिसीज सुद्धा जसं स्टीफन आपल्या रिसर्चमध्ये प्रगती करत होते, काम करत होते, अशाच पद्धतीने त्यांच्या शरीरातील जो आजार होता तो सुद्धा आपलं काम सुरूच ठेवत होता. म्हणजे काय, त्यांचा आजार वाढतच होता. स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसॅबल्ड. ते पूर्णपणे अपंग झाले. ही बिगॅन स्टडिंग द कॉन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. पहा, त्यांनी कशावरती अभ्यास सुरुवात केली होती? ब्लॅक होल्सबद्दल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल ब्लॅक होल्स म्हणजे कृष्ण विवर. टू गेट हिज PhD बाय दिस टाइम, त्या काळामध्ये ब्लॅक होल्सवर त्यांनी रिसर्च केला, डॉक्टरेट केलं, म्हणजेच PhD केली. ही वॉज कन्फाइंड टू अ व्हीलचेअर. कन्फाइंडचा अर्थ आहे तो म्हणजे, see the word confined here. तर अशा पद्धतीने he do his work to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. त्यांना कळू लागलं होतं, रॅपिडली लॉसिंग कंट्रोल, की आपला कंट्रोल सुद्धा हा लॉस होत चाललाय. हँड्सवर कंट्रोल नाही आहे, स्पीचवर कंट्रोल नाही आहे. द स्टडी ऑफ ब्लॅक होल स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. He made many epoch-making statements. Epoch-making
of great importance at a particular restricted time. तर अशा प्रकारे त्यांनी ह्यावर सुद्धा चांगल्या प्रकारचं काम स्टेटमेंट केलेलं होतं. दॅट शुक एस्टॅब्लिश्ड theories. Scientists believe that the universe began with a big bang. To explain this concept better, Stephen invented that what is known as Lie algebra. त्यांनी अशा प्रकारे लाई अल्जेब्रा या नावाने देखील त्यांना बोलू लागले. दो कन्फाइंड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी. जरी संपूर्ण शरीर आपल्या व्हीलचेअरवर त्यांचं होतं, नो कंट्रोल हिज बॉडी, आपल्या शरीरावर कुठलाच ताबा नव्हता. सेव अ फिंगर अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. आपल्या कम्प्युटरच्या साह्याने ते आपले विचार मांडत होते. डॉक्टर हॉकिन इज अन ऑथॉरिटी ऑन profound subjects of science. Numerous honorary doctorates and awards have been bestowed on him. तर अशा पद्धतीने त्यांना bestowed on him, त्यांना अशा प्रकारे विविध पद्धतीने हॉनर्ड केलं गेलेलं आहे. डॉक्टरेट देऊन त्यांना सन्मान केलेला आहे. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. आणि त्या लंडनमध्ये जी रॉयल सोसायटी असते त्याचं फेलोशिप त्यांना प्रदान करण्यात आली होती. सी द नेक्स्ट पेज, डिअर स्टुडंट्स. अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस. आणि अशा प्रकारे US नॅशनल अकॅडमीचं त्यांना मेंबरशिपसुद्धा मिळाली होती. इन स्पाईट ऑफ कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. तर अशा प्रकारे डॉक्टर हॉकिंग हे खूपच हंबल व्यक्ती होती, नम्र व्यक्ती होती. हे वाक्य पहा, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. मेक इट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. विद्यार्थी मित्रांनो, ह्या वाक्यामध्ये ए आहे म्हणून वॉट घ्यायचा आहे. व्हेरीचा ऐवजी वॉट घ्या, बाजूला ए आहे तो लिहा. वॉट अ हंबल मॅन डॉक्टर हॉकिंग इज. शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचा आहे. अ सिंपल डाऊन टू अर्थ मॅन. ही वॉज authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. तर पहा, अ सिंपल, त्यांच्याबद्दलचं, त्या व्यक्तीचं, स्टीफन्सनचं कॅरेक्टर कसं होतं, क्वालिटीज काय होत्या ते आपण पाहत आहोत. व्हेरी हंबल पर्सन, सिंपल, डाऊन टू अर्थ मॅन. ही वॉज ऑथर्ड मेनी बुक्स. त्याने अनेक पुस्तके लिहिली होती. डीलिंग विथ हिज ॲवसम आयडियाज, कीपिंग अ लेमन इन माइंड. आणि त्यांनी अनेक लेमन म्हणजे काय, तर ॲन ऑर्डिनरी पर्सन विदाउट एनी स्पेशल स्किल. म्हणजे सामान्य व्यक्ती, ज्ञान नसलेला. अशा प्रकारे की सामान्य व्यक्तीला त्यांची भाषा कळेल अशा साध्या सोप्या शब्दांमध्ये त्यांची पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांच्या रायटिंगमध्ये विट, चातुर्य, ह्युमर आपण पाहू शकतो. ही स्टाईल इज सो ल्युसिड. त्यांची स्टाईलसुद्धा स्पष्ट आहे. दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. म्हणजे इतकी ल्युसिड आहे, इतकी स्पष्ट आहे, इतकी सिंपल आहे की नॉन सायंटिस्ट व्यक्तीसुद्धा त्यांची ती पुस्तके, त्यांची भाषा सहजतेने समजू शकतो. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आवर टाइम्स. त्या काळामध्ये त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक ते म्हणजे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. हे सर्वात जास्त सेलिंग झालेलं पुस्तक होतं. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, Dr. Hawking, the quintessence of optimism and hope, says,
not very different from that rest. See this word, quintessence चा अर्थ आहे अ परफेक्ट एक्झाम्पल, अतिशय उत्कृष्ट उदाहरण. आणि ऑप्टिमिझमचा अर्थ आहे स्टेट ऑफ हॅव्हिंग पॉझिटिव्ह बिलीफ, आपण ज्याला आशावाद असं म्हणतो. तर पहा, ऑन being asked how he feels about having the dreadful ALS, एवढा गंभीर आजार असताना देखील एक उत्तम आशावादी व्यक्तिमत्व ते होतं. ते म्हणायचे, सेज नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट, इतरांपेक्षा काही वेगळं नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल, अतिशय नॉर्मल जीवन मी जगत आहे, सगळ्यांसारखंच आहे, काही डिफरंट नाही. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन ऑर रिग्रेट द थिंग्स इट, आणि मला काही झालं नाही किंवा ह्याबद्दल मी कुठल्याही प्रकारचं दुःख देखील व्यक्त करत नाही. ज्या प्रकारे इतर लोक जे फिट आहेत, ज्यांना कुठला आजार नाही, जसं ते जीवन जगतायत तसंच मी सुद्धा जीवन जगतोय. मला माझ्या आजाराबद्दल काहीही वाटत नाही. अशा विचारांमुळेच कदाचित त्यांच्यामध्ये खूप धाडस होती. इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी, आणि हेच इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी, आणि यांमुळेच ते सगळं काही करू शकले. Dr. Hawking firmly believes that in the next millennium, science will discover the core secrets of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demises. पहा, हॉकिंग्सनी काय फर्म केलं होतं, काय बिलीव्स दिल्या होत्या. नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स. या विश्वाचा जो कोर सिक्रेट आहे, जो गुप्त अशा प्रकारचा गाभा आहे, तो गाभा सायन्स डिस्कवर करणार, शोधून काढणार. इट्स ओरिजिन, त्याचा जो ओरिजिन आहे, उगम आहे, तो बघणार. इट्स हिस्ट्री अँड मे बी इवन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइज. Like Dr. Hawking, there are many people who display exemplary courage in their lives. अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर हॉकिंग सारखे अनेक लोक आहेत की जे आपलं जीवन एक्झेम्पलरी करेज, अतिशय उत्तम उदाहरण हे देत असतात, आपल्यासमोर प्रकट करत असतात. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल. तर अशा महान लोकांना आपण सॅल्यूट करूया, हू इन स्पाईट ऑफ बिईंग डिसेबल्ड स्ट्राईव्ह टू डू देअर बेस्ट. आपलं डिसॅबल्ड असताना, अपंगत्व असताना सुद्धा त्यांनी या जगासमोर उत्कृष्ट अशा प्रकारचं उदाहरण निर्माण केलेलं आहे. जगाला विविध प्रकारचे रिसर्चेस दिलेले आहेत आणि त्या रिसर्चचा, त्या इन्व्हेन्शनचा आपण सर्वजण आज देखील त्याचा बेनिफिट्स घेत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा लेसन इथे संपलेला आहे. सो we will meet in next video. So thank you. Have a nice day.